नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल, ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी, भवरोगायसे जाय अनिक काय क्षुल्लकी, तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, आणि ज्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र सम्मिलित झालो आहोत, त्या ह्या वास्तूची असणारी अधिष्ठात्री संरक्षक संत देवता ब्रह्मलीन परम वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अहेतुकी आणि अपार अशा दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व आज ह्या पवित्र पर्वकालामध्ये पवित्र असणाऱ्या क्षेत्रामध्ये तीर्थामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। असं आहे की ह्या अलंकापूरचं महत्त्व सांगताना श्री संत निळोबाराय सांगतात, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला। जे लोक या कार्तिकी वारीला अलंकापूरला येतात, आळंदीला येतात, ते भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते आहेत। याचाच अर्थ असा की या निमित्ताने भगवंताला आपण आवडत आहोत, आपण या ठिकाणी निमित्त झालो, त्या भगवंतानेच आपल्याला या ठिकाणी आणलं आणि त्याला ही गोष्ट आवडते। याचा अर्थ परमात्म्याला, श्री विठ्ठल परमात्म्याला वारकऱ्या इतकं कोणी आवडत नाही, आणि ती वारी म्हणजे देवाच्या वारीपेक्षाही संतांची वारी करणारे संत हे देवाला अधिक आवडत असतात। भक्त म्हणतो देव माझा, आणि देव म्हणतो तू माझा, अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं हे पावन पर्वकालामध्ये सांगतात की आपण या ठिकाणी प्राप्त झालेलो आहोत। त्याशिवाय निळोबाराय म्हणतात की यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, पण हे वर जो आहे तर पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे यांना, समाधी समयी या ठिकाणी भगवान परमात्मा पांडुरंग अत्यंत प्रसन्नतेपणे हे ज्ञानोबारायांना वर्णन देत आहेत। परमात्मा म्हणतात की वैकुंठ आहे, पण भूवैकुंठ पंढरपूरला म्हणतात, परंतु निळोबाराय म्हणतात भूवैकुंठ पंढरपूर परी त्याहुनी थोर महिमाया, पंढरपूरपेक्षाही या क्षेत्राला भगवंताने अधिक महत्त्व दिलेलं आहे। आणि त्यामुळं तर म्हणतात निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी, प्रत्येक वर्षाला इथं येणारा मनुष्य हा साधक नाही, निळोबारायांच्या दृष्टीनं इथं जेवढे जेवढे येतात ते सर्व संतच आहेत। विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अशा रीतीनं जेथे देव येऊनी होती पक्षी असं सांगतात की त्या ठिकाणी देवता जे असतात या वायुमंडळामध्ये त्या सगळ्या देवता या ठिकाणी पक्ष्याच्या रूपाने येतात की ज्ञानोबारायांचं लीला चरित्र, ज्ञानोबारायांचा गौरव सोहळा, संजीवन समाधी सोहळा त्याच्यामध्ये हे जे एकत्र आलेले हे जे भगवंताचे लाडके वारकरी त्यांचा हा सोहळा पाहून आपण धन्य व्हावं म्हणून या ठिकाणी येतात. आपल्या पुराणामध्ये पद्मपुराणामध्ये एक असं वर्णन आलं की 10,000 वर्षापूर्वी या भूमीमध्ये वरून भगवान सदाशिव आणि भगवान पार्वती माता यांचं विमान चाललं असताना ते खाली उतरलं. जिथं आता आपल्याला या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी नांगरलेली जमीन होती आणि त्या जमिनीमध्ये भगवान शंकरांनी लोळण घेतली. तेव्हा पार्वती मातेने विचारलं की आपण सर्व जगताची असणारी देवता, सर्वश्रेष्ठ देवता आणि आपण इथं कशासाठी लोळण घेतलं. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं पार्वती मातेला की 10,000 वर्षानंतर या भूमीमध्ये माझं आराध्य देव भगवान परमात्मा विष्णू आहे ते ज्ञानोबारायांच्या रूपाने इथं अवतीर्ण होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी माझं इष्टदैवत या ठिकाणी ज्ञानोबाराय काय म्हणतात ना की सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ते या ठिकाणी अवतीर्ण होणार आहेत. म्हणजे इतक्या प्रकारचं ह्या संपूर्ण जर बारकाईनं मध्यंतरी एक ऑरा थेरपी म्हणून आहे की ज्याच्यामध्ये कोणताही मनुष्य किंवा कोणताही पदार्थ घेतला की त्याचं ते फोटो काढतं आणि त्या फोटोभोवती एक तेजाचं वलय येतं. आपल्या नाही का आपल्या फोटोंमध्ये त्या देवतांच्या भोवती एक तेजाचं वलय असतं तर ते खरोखर त्या वलय त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यावरून कोणत्या मनुष्यामध्ये ज्याच्या ठिकाणी सत्वगुण जास्त असेल, रजोगुण कमी असेल म्हणजे दोष कमी असतील आणि गुण जास्त असेल तर त्याच्या चेहऱ्यावर एक अशा प्रकारचं भोवती एक तेजोवलय दिसतं. तर ते लोक इथं आले होते परदेशातले आणि त्यांनी आपल्याला संजीवन समाधीस्थ माऊलींचा तो ऑरा थेरपीने फोटो घेतला संस्थांच्या परवानगीनं आणि त्याशिवाय जिथं सिद्धेश्वरचं नंदी आहे त्या नंदीच्या जवळ ज्या पादुका आहेत तिथला फोटो घेतला. तर त्यांनी असं सांगितलं की नंतर आत्तापर्यंत आम्ही जे तेजोवलय पाहिली ते मोठे वैज्ञानिक होते. त्यांनी सांगितलं की आळंदीचं जे तेजोवलय आहे समाधी भोवताले तर असं तेजोवलय आम्हाला आत्तापर्यंत विश्वात कुठेही शोधता आलं नाही. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी या संपूर्ण विश्वाचं आध्यात्मिक केंद्र जे आहे ते पसायत आपते हे ज्ञानोबारायांची नगरी ही अलंकापूर आहे. विठ्ठल 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 आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी धरणेकरी आला आणि त्या धरणेकऱ्यांना जेव्हा त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं, धरणं धरलं तेव्हा तुकोबारायांनी त्याला कुठं आपलं ज्ञानोबारायांनी त्याला तुकोबारायांच्याकडं पाठवलं. तुकोबारायांच्याकडे गेलं तर तुकोबाराय म्हणतात मज पामरा हे काय थोरपण. ज्ञानेश्वरी उणे तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे. ज्ञानेश्वरी उनी तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे, तिही पाठविले धरणे. तुकाराम महाराज म्हणतात की मज पामरा हे काय थोरपण आणि ज्ञानोबारायांजवळ काय ऊन आहे त्यांनी माझ्याकडं पाठवलं आणि ज्ञानोबारायांजवळ ऊन नसताना त्यांनी मात्र त्यांच्याकडं पाठवलं आणि ते त्यांचा महत्त्व वर्णन करतात. याचाच अर्थ देवाला भक्ताचा मोठेपणा वाढावा वाटतं आणि भक्ताला देवाचा मोठेपणा वाढावा वाटतो. याचं कारण मूळ कोणतं असेल तर देव आणि भक्त दुजा नाही विचार. संत देवते संत आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे याच्यामध्ये देव आणि भक्त परस्पराचं महात्म्य वाढवत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल
तेव्हा आज आपण या ठिकाणी ह्या कार्तिकी वारीसाठी माऊलींच्या चरणाजवळ उपस्थित झालेलो आहोत. त्या उपस्थित होण्यामध्ये असं आहे की हे यात्रा आपली आज झालेली आहे. यात्रे अलंकापुरा येते. पण आपल्याकडं असे आहे ह्या वारकरी संप्रदायामध्ये अशी एक विशेष गोष्ट आहे. तीर्थयात्रा म्हणजे केवळ त्या ठिकाणी असणाऱ्या जलीय तीर्थ आहेत. उदाहरणार्थ इंद्रायणी, तिथं स्नान करणं, समाधीचं दर्शन घेणं किंवा पंढरीला चंद्रभागेचं स्नान करणं आणि पांडुरंगाचं दर्शन घेणं यांनी यात्रा पूर्ण होत नाही. या ठिकाणी सांगतात की चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. या ठिकाणी चंद्रभागे स्नान झालं, पांडुरंग दर्शन झालं तर एवढेने नाही. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि क दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्मजन्मांतरी. तसं तेवढ्यावर थांबत नाही तर विधी हरिकथा. आपण जेव्हा आळंदीला येतो तेव्हा जर आपण संतांच्या संगतीमध्ये बसून जर हे कीर्तन, प्रवचन, एकमेकामध्ये चर्चा, अशा प्रकारचं परस्पराच्या अनुभवाची देवाणघेवाण ह्या वायुमंडलामध्ये केली तरच यात्रेची पूर्तता होत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपल्याला ज्या देवताकडे जातो आपण, ते देवता किंवा संत यांना जर ओळखायचा असेल, त्यांचा साक्षात्कार करायचा असेल तर तो केवळ तेवढ्या दर्शनाने होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? भागवतामध्ये असं सांगितलं, प्रविष्टः कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरत. असं भागवतामध्ये सांगितलं. देव हृदयात जायचा तो डोळ्यांनी पाहून तुमच्या हृदयात जाऊ शकत नाही, तो कानाच्या बिळातून आतमध्ये जात असतो. याचा अर्थ कानाच्या बिळातून जायचा म्हणजे त्या भगवंताचं नामसंकीर्तन, त्याचं स्वरूप संकीर्तन, त्याचं लीला संकीर्तन आपण जर ह्या मेळाव्यात जर केलं आणि ते ध्वनी किंवा महापुरुषांचे उपदेश, अभंगवाणी, ओवी ही जर आपल्या कानातून आपल्या हृदयामध्ये गेली तर ते सांगतात की आता शरद ऋतू सुरू होतो, आता पाऊस नाही, तर आता नदीचं पाणी अत्यंत आपल्याला स्पष्ट रीतीने दिसतं, तळ खाली दिसतो, स्वच्छ दिसतो, पावसाळ्यात दिसत नाही. तसं ज्या वेळेला परमात्मा आपल्या कानाच्या बिळातून हृदयात जातो त्यावेळेला आपलं हृदय शुद्ध होतं. आणि मग अशा वेळेला नामस्मरता हरी नृगे हृदया माझारी आणि तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडलोनी वासना जडोनी ठाके जनार्दना. त्या वेळेला आपलं हृदय शुद्ध होतं. आरसा स्वच्छ असला का जसं आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं तसं आपलं अंतःकरण भगवंताच्या नामाने, संतांच्या संगतीत, चर्चेने जसं जसं शुद्ध होत जाईल तसा परमात्मा आपल्याला तळ हातावरच्या वाटोळ्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट परमात्म्याचं दर्शन होतं. यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे सज्जनानो, कायमचं हृदयावर कोरून ठेवा. परमार्थ सफल व्हायचा असेल तर संतांच्या संगतीत श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, तेव्हा आपलं जीवन खरं सफल होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं आज आपण बाबांच्या कृपाछत्राखाली आलो. आपला बराच वेळ उशीरही झालेला आहे, परंतु यामध्ये या अभंग जो मी आपल्यापुढं वाचून दाखवला त्याचं साधारणपणे त्याचा आशय, त्याचं उद्दिष्ट, त्याचं सार थोडंसं आपण यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जसं ज्ञानोबाराय तुकोबारायांचा महिमा वाढवतात, तुकोबाराय ज्ञानोबारायांचा महिमा वाढवतात. तुकोबारायन जेव्हा पंढरपूर आपलं आळंदीला येत असतात तेव्हा त्यांना विचारलं कुठं चालले. त्यांच्या चरित्रामध्ये महिपती महाराजांनी लिहिलं, ते म्हटले की मी वैकुंठाला जातो. वैकुंठाला एकदाच गेले, पण आयुष्यभर तुकोबाराय जेव्हा आळंदीला येत होते तेव्हा मी वैकुंठाला चाललो असं म्हणत होते. याचाच अर्थ तुकोबारायांच्या दृष्टीनं आळंदी हे वैकुंठ होतं, हे वैकुंठ पीठ त्यांच्या दृष्टीनं होतं किंवा त्याहूनही थोर महिमाया, वैकुंठापेक्षाही हे श्रेष्ठ होतं. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा गुरुवर्य या ठिकाणी वैकुंठवासी, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ बाबांच्या
प्रेरणेने तेजस्वी बुद्धी देतील. जे आपल्याला आज एकादशी हरिदिनी आहे, उद्या द्वादशी सोडून जवळजवळ 50% सोहळा कमी होईल. त्याच्यातला राहिलेला 50 म्हणण्यापेक्षा 80% परवा संध्याकाळी मोकळं होईल, आहे की नाही. त्यामुळं आता हरिदिनीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांच्या माध्यमातून गुरुवर्य बाबा माऊली आपल्याला काही चिंतन साधारणपणे जे सांगणार आहेत त्या रूपाने ते आपल्याशी आज बोलत आहेत. संतांचं जे वाङ्मय ना, आपल्याला आजच सकाळी आम्ही चिंतन केलं, संत रस्त्यावर पडले नाही, त्यामुळं कायम संतांची संगत घडेल असं सांगता येत नाही. तीर्थात वास आपला कायम होईल असंही सांगता येत नाही. बरं, संत भेटले तरी आपलं आणि त्यांची जवळीक होईल हेही सांगता येत नाही. पण ह्या काळात सर्वात सुलभ उपाय आहेत दोन. एक, भगवंताचं नामस्मरण करीत राहणं, ते नामस्मरण आपल्याला तरुण नेतं. आणि दुसरी गोष्ट आहे की संतांनी लिहिलेलं जे वाङ्मय आहे, तुकोबारायांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी किंवा सर्व संतांचं वाङ्मय, हे जर वाङ्मय आपण सारखे याच्या खेपा घालत गेलो, वाचत गेलो आपण, तर त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये भावधरोणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला कोणती उदासीनता येते, कधीकधी दुःख पचवत नाही किंवा कधीकधी सुख पण पचवत नाही, अशा प्रकारची स्थिती येते, द्विधा स्थिती होते, संशयापन्नता येते, गोंधळ बुद्धीचा उडतो, उदासीनता येते, अशा वेळेला टी व्ही पाहून, पेपर वाचून, गप्पा गोष्टी करून, चव्हाट्यावर बसून आपलं काही कल्याण होणार नाही आणि ते दुःख थोडंसं शिथिलसुद्धा होणार नाही. याला एकच उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण करणं. दुसरा उपाय आहे, संत जे गाथेमध्ये ज्ञानोबाराय बोलतील, तुकोबाराय बोलतील, ज्ञानेश्वरीमध्ये नाथ महाराज भागवतामध्ये जे आपल्याला बोलतील, कळो न कळो, परंतु ते शब्द जे आहेत ते मंत्ररूप शब्द आहेत. मंत्र शब्दाचा असा अर्थ आहे एक, की जो उच्चारण केलं की त्याचं फल होतं. तुम्हाला ज्ञान आहे की नाही याच्याशी काही गरज नाही. त्याच्यासाठी उदाहरण दिलं वामन पंडितांनी. एखादा मनुष्य आहे आणि त्याला अग्नी हा आपल्याला भाजणार आहे, पोळणार आहे कळतं, तो त्याला हात लावित नाही. बरं, आणि एखाद्याला माहीत नसलं आणि त्याने जर अग्नीला हात लावला माहीत असून, तर त्याला पोळणार. आता अग्नी म्हणणार नाही की याला माहीत नाही आणि लहान बच्चा आहे आणि त्याने मला हात लावला तर त्याला पण तो भाजणार. तसं न कळत पाव जरी अग्नीवरी पडे, न कळता जरी त्या अग्नीवर पाऊल पडला तर तो दाह न घडे, आयुष्य कधी न घडे, तो भाजल्याशिवाय राहणार नाही. तसं हे संत वाङ्मयाच्या जर आपण नित्य पारायण रूपाने किंवा आपल्या जीवनात सारखी सेवा म्हणून मला कळो नाही तर नाही कळो असं जर करीत राहिलं तर आपल्या जीवनात मरणाच्या एक क्षण का होईना आपल्याला किमान सिद्ध अवस्था प्राप्त झाली नाही तरी आपल्याला असं वाटेल की आपण आयुष्यभर केलेला परमार्थ जो आहे तो परमात्मा, ते संतांचे शब्द आपल्याला आता उपयोगाला येत आहेत. आपण सिद्ध असो की नसो पण प्रामाणिक साधक आहोत एवढा तरी त्याला स्वतःची अनुभूती मरणाच्या एक क्षण पूर्वी का होईना त्याला येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं चिंतन चाललंय की आपण आज ज्ञानोबारायांच्या जवळ आलेलो आहे. ज्ञानोबारायांना स्वतः बोलण्याच्या ऐवजी तुकोबारायांच्या माध्यमातून आपल्याशी बोलणं आवडत आहे आणि त्यामुळं जगद्गुरू तुकोबारायांचा हा जो अभंग आहे ह्या अभंगाचा अगदी साधारणपणे जी नियोजित वेळ आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा प्रयत्न करू. विठ्ठल 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 जगद्गुरू तुकोबाराय जेवढे बोललेत ना, तुकाराम महाराजांना रात्रंदिवस चिंता एकच आहे. असं सांगतात की समर्थ आपल्या खोलीमध्ये म्हणजे आपल्या घरी ते भिंतीकडं तोंड करायचे, दरवाजाकडं पाठ करायचे, पासोडी किंवा घुंगडी संपूर्ण गुंडाळून घ्यायचे, अंगाला राख फासायचे आणि वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा असं करायला लागले तेव्हा त्यांच्या वडिलांनी
आईला विचारलं की हा मुलगा असा कसा करतो. याचं म्हणजे 12व 13वं वय खेळण्याचं वय आहे, शिकण्याचं वय आहे. हा असा अंगाला राख फासून बसतो का. तेव्हा आईने एक दिवस त्यांना विचारलं की तुम्ही नेमकं काय करता समर्थात, तू हे काय करतो की असं आमच्याकडं पाठ करतो आणि भिंतीकडं तोंड करतो. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, बघा ह्या देशातला 12 वर्षाचा मुलगा काय म्हणतो, चिंता करीतो विश्वाची विठ्ठल 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 विठ्ठल. या देशामधले लहान मुलं जी आहे, आपण भागवत पहा, त्या प्रल्हादाने जो हिरण्यकशिपूचा मुलगा त्यांनी या ठिकाणी सवंगड्यांना एकत्र बोलावलं आणि त्याला उपदेश 12 वर्षाचा मुलगा करतो. तिथं मोठमोठे शिक्षक ठेवलेले आहेत विद्वान, परंतु त्या प्रल्हाद सांगतो यांच्यापासून शिकू नका. हे पोटभरी विद्या जी आहे त्याच्यापेक्षा केवळ दुपारच्या जेवणाची भ्रांती घालवण्यापेक्षा अंतकालची भ्रांती घालेल अशा प्रकारची ब्रह्मविद्या तुम्ही संपादन करा. आणि त्यासाठी तो म्हणतो या ठिकाणी कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह. या ठिकाणी लहानपणातच ह्या भागवत धर्माचं आचरण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. समर्थ जेव्हा म्हणतात की मी काय करतो, तर हे जे बुडते हे जन, तुकाराम महाराज म्हणतात ना, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. या ठिकाणी लोक तुकाराम महाराज म्हणतात नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. अरे सगळं जग हे जर पाहिलं तर हे जीवात्मे मर्क्य नाहीत, हे अमर आत्मे आहेत. हे ते अज्ञानी नाही, हे ज्ञानी पुरुष आहेत. हे या ठिकाणी सुखी दुःखी नाहीत, हे आनंदाचं घनीभूत आनंद हे लोक आहेत, पण यांना कळत नाही. आणि आता त्यांना त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान कसं करून द्यावं यासाठी जगद्गुरू तुकोबाराय ह्या जगताची, विश्वातील सगळ्या मानव मात्रांची काळजी करतात, चिंता करतात. विठ्ठल तेव्हा तुकोबारायांना असं वाटतं की आज आपण उद्या आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहे. परंतु आता इथं जर विचारलं कोणाला, नेहमी आपण चिंतन करत असतो, इथं विचारलं तुम्ही आले, पारायण सुरू केलं, दिंडी प्रदक्षिणा पारायण कीर्तन प्रवचन कसं वाटलं कोणालाही विचारा. लोक काय म्हणतात, लोक म्हणतात की नाही या आनंदाशी जोडा. आम्हाला रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आहे. आम्हाला कळलंच नाही रात्र कुठे गेली आणि दिवस कुठे गेला, वार कोणता आणि तिथी कोणता. याचं कारण काय आहे, जर आपण आपल्या मनाला विचारलं इतका आनंदी का झाला, तर आपलं जे घर आहे, घरचे जे विचार आहेत ते विचार आपण सोडून दिले, आपण ह्या विचाराशी समरस झालो. त्यामुळं आपल्याला घराची आठवणच नाही आणि आपल्याला या ठिकाणी ह्या ब्रह्मानंदाचं सेवन घडत आहे. आमच्या निकमबाबांनी सकाळी सांगितलं, सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची. अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता काळजी काय लागली आम्हाला, उद्या जायचं. उद्या गेलं की पुढं त्या चिंता सगळ्या आपल्या मस्तकावर बसणारच आहेत. स्वामी महाराज सांगायचे, ज्या वेळेला आपण आळंदीला येतो आणि इंद्रायणीचा पूल ओलांडतो, ती पूल ओलांडल्याबरोबर आपल्याला आनंद वाटायला लागतो, आपला जीवात जीव आल्यासारखा वाटतो, कारण माऊलीच्या छायेत आहे आपण. मग त्यावेळेला आपले दोष, आपली पातकं जी आहेत ते झाडाच्या कडेवर बसून राहतात, झाडाच्यावर बसून राहतात आणि आपण जेव्हा गावाला निघतो तेव्हा पुन्हा आपल्या खांद्यावर बसतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांना हे आवडत नाही. अरे हे पांडुरंगाचे, माझ्या लाडक्या पांडुरंगाचे भक्त, जर ते भक्त देवाला आवडतात
असं जर भगवान म्हणतात, संत म्हणतात, तर ते माझ्या भक्तांना असा प्रसंग येऊ नये म्हणून संत चिंता करतात आणि त्यांना सांगतात. त्यांना असं वाटतं की अरे हा आळंदीला आला, घर विसरला, परंतु हा जेव्हा घरात जातो तेव्हा दुःखी का होतो? याचं कारण घरी जाताना तो आळंदीला विसरतो. विठ्ठल काही लोक म्हणतात, आपण नेहमी चिंतन करतो, बरेच लोक आमचे मित्र पण म्हणतात काही की हे बरं आहे, आळंदीलाच घर बांधू आणि रिटायरमेंटनंतर आम्ही इथंच चिंतन करू असं आम्हाला वाटतं. स्वामी महाराज म्हणायचे, अरे आळंदीत घर बांधण्यापेक्षा घराचीच आळंदी कर. विठ्ठल परमार्थिक मनुष्य जोपर्यंत व्यवहार आणि परमार्थ यांच्यामध्ये पुसटची जरी रेषा आहे असं समजेल, परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा असं समजून त्यांनी किती जरी प्रयत्न केले तर जसं या ठिकाणी फुटलेल्या घडा जसा कधीही पाण्याने पूर्ण भरत नाही, त्याप्रमाणे त्याला रम्य समाधान लाभत नाही. बरेच लोक खोटा व्यापार करतात गावाकडं, ज्याला आपण अप्रामाणिकपणा, आणि इकडं पाहिलं तर मोठमोठ्या पंक्ती घालतात, इथं पाहिलं तर वाटतं की हे संन्याशाला लाजवेल इतके त्यागी आहेत, आणि तिकडे गेल्यावर त्या ठिकाणी खोट्या अशा प्रकारची फसवणुकीचे व्यवसाय करून अनेक पैसे मिळवतात. तर त्यांना जर आपण म्हटलं का हो तुम्ही तर परमार्थिक, ते म्हणतात व्यवहार व्यवहारासारखा असतो. विठ्ठल तुकोबाराय एवढे अमर महात्मे झाले आणि इतक्या आनंद भोगला. याचं कारण काय असेल तर अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या ठिकाणी कुठेही असलं ते सत्यच आहे. जे आपल्याला सांगितलेलं सदाचरण आहेत, सद्भावना आहेत, सद्विचार आहेत, ते क्षेत्रात असो नाहीतर खाटेवर असो नाहीतर भूमीवर असो, आजारी असो, दारिद्र्य असो नाहीतर घरी असो नाहीतर दारी असो, ही जी शास्त्राची आपल्याला लक्ष्मण रेषा दिलेली आहे ती जर आपण कोणत्याही प्रकारची अतिक्रमण तिचं केलं नाही तर आपल्याला घरात सुद्धा आळंदी आहे. विठ्ठल विठ्ठल आपण थोड्याच वेळात हे चिंतन या ठिकाणी समाप्त करू. पण तुम्ही झोपले तर काकड्यापर्यंत चालेल, आणि जर तुम्ही जागे राहिले तर फार थोड्या वेळात हे होईल. फक्त थोडा वेळ अत्यंत सावधानतेनं श्रवण करा. अशी सगळी पितृतुल्य असणारे सज्जन आणि माता भगिनींना पुन्हा विनंती करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. भागीरथीबाईसाठी तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आलेले आपल्याला माहिती आहे. आणखी संताजी तेल्यासाठी सुद्धा तुकोबाराय परत आलेले आहेत. अशा प्रकारे साधारणतः 5-6 लोकांचं तरी नामाभिधान दिलं जातं, विशेषतः 3 लोकांचं. परंतु आज तुकोबाराय आपल्याला घरी जात असताना वैकुंठातून येऊन ह्या अभंगातून आपल्याशी बोलत आहेत, एवढी संकल्पना करा म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना आपण बोलत आहोत की तुकोबाराय आम्ही इथं आलो, ज्ञानोबारायांच्या तीर्थामध्ये राहिलो, परंतु इथं खूपच आनंदाचा दिवस गेला. तर घरी गेल्यावर आम्ही नेमकं काय करावं ते आम्हाला सांगा ना. ते त्याचं उत्तर देताना तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. रस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, काढा ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, काढा ब्रह्मरस घे काढा,
ब्रह्मरस घे काढा जेणे पीडा वारेला जेणे पीडा वारेला जेणे पीडा वारेला पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे तुकोबाराय सांगतात मी तुम्हाला एक औषध देतो आणि ते औषधही कोणतं देतो तर सांगतात एक काढा देतो. काढा देतो आणि तो काढा जसा डॉक्टर सांगतो किंवा वैद्य सांगतो तुमचा आजार बरा होईल चिंता करू नका फक्त एवढा काढा घ्या असं सांगतात. इथं काढा कोणता आहे तर तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरस घेई काढा. हा ब्रह्मरसाचा काढा मी तुला देतो आणि हा काढा तू घे आणि हा काढा तू इथंही घे. तुला इथंच घेतलं एकाग्र चित्ताने तर पुष्कळ आराम तुला त्याची झळक लागेल आणि ती झळक लागली का तू मनाने ती झळक पकडून ठेव आणि घरी गेल्यावरही नियमाने हाच काढा प्राशन कर. विठ्ठल 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 असं आहे. आपल्याला जुन्या लोकांना काढा शब्दाचा अर्थ माहीत आहे. आयुर्वेदमध्ये त्याला आमच्या क्वाथ म्हणतात. आताही काही लोकांना करोनामुळं काढा काढा शब्द परिचयाचा झाला. नाहीतर लोक म्हणायचे काढा म्हणजे काय असं म्हणायचे. पण आता सगळ्यांना काढ्याचा परिचय झालेला आहे. तर काढ्याचं असं आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे की एखादं औषध जे ज्याचा काढा करायचा उदाहरणार्थ पारिजातक आहे त्याचा काढा करायचा ते जर आपण 1 चमचा घेतलं तर त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आणि 4 पट पाणी घेतल्यानंतर ते पाणी मंद उष्णतेवर आटवायचं आणि त्याच्या 1/4 ठेवायचे. काही काढ्यामध्ये त्याच्या अर्ध ठेवतात किंवा दुधाचं जे औषध करायचं दुधामध्ये दुधा इतकंच पाणी टाकायचं नंतर असा त्याला छोटासा जाळ लावायचा आणि फक्त पाणी आटून जाऊन मूळचं दूध राहिलं की ते औषधी होतं. अशा प्रकारचा हा काढा आहे. तर इथं काढा कोणता घे म्हणतात ब्रह्मरसाचा तुम्हाला काढा घ्या. ब्रह्म या शब्दाचा अर्थ असा आहे चांगलं लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर आपल्याला कळल्या लोकांना वाटतं की हे गोष्टी अवघड आहे डोक्यावरून जातात कळतच नाही. पण काही गोष्टीला जसा एखादा काढा घेतल्याशिवाय रोगच बरा होत नसेल तर काढा घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही. तसं तुम्हाला हा भवरोग हा जन्ममरण परंपरारूपी लागलेला रोग दूर करायचा असेल तर त्याला दुसरा कोणताच उपाय नाही. हा ब्रह्मरसाचाच काढा घ्यावा लागेल असं तुकोबाराय सांगतात. विठ्ठल 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 वेद सांगतो तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. ते सांगतात ज्ञानाद एव तू कैवल्यम. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान आत्मज्ञान झाल्याशिवाय जोपर्यंत तुम्हाला मी कोण आहे याचं उत्तर कळत नाही मी ब्रह्म आहे असा तुमच्या बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत तुम्ही किती खटापटा केल्या तरी तुम्हाला खऱ्या शाश्वत सुखाचा मुक्तीचा उंबरठा कधीच ओलांडता येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी महाराज सांगायचे परमार्थ म्हणजे एका अंगुष्ठावर तप करणं झाडाला उलटं टांगून गेलं पायाला भोवरा बांधून तीर्थयात्रा करणं हे परमार्थाचं पूर्णपणे परिपूर्ण स्वरूप नाही. पुन्हा पुन्हा स्वामी महाराज नेहमी सांगायचे आपले संतही ते सांगतात. माऊली काय म्हणतात आजी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका
माऊली सांगतात, मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्ष, अवधान, चित्ताची एकाग्रता करा आणि विचाराचा परमार्थ करा. परमार्थ हा धांगडधिंगा नाही, तो विचाराचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे मनुष्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे झाल्याशिवाय त्यांनी काही जरी केलं तो स्वर्गाला जाईल, वैकुंठाला जाईल, कैलासाला जाईल, मानव योनीला जाईल, देव योनीला जाईल. परंतु ही जन्म मरण परंपरा जी आहे, आईच्या गर्भवासात पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे त्याची स्थिती आहे ही कायम चालूच राहणार. वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजी समाधान, न पविजी समाधान, न पविजी समाधान. तुम्हाला जर खरं समाधान पाहिजे असेल तर तुमचा विचार पाहिजे. त्याला म्हणतात विचाराचं स्वरूप. तो विचार कोणता पाहिजे? आत्मानात्मविवेक. आत्मा म्हणजे मी कोण आहे आणि माझं सोडून हे जग, हे शरीर, मन, बुद्धी हे काय आहे आणि मी त्याच्यापासून वेगळा कसा आहे, ते नाशवान कसे आहेत, अनित्य कसे आहेत, मी नित्य कसा आहे, त्यांच्या संबंध आणि माझा संबंध काय आहे का खऱ्या अर्थाने, याचा विचार जर झाला आणि तो विचार आपल्याला कळला की येथा आत्मा तो आत्म्याच्या ठाई, आत्मा आत्म्याच्याच ठिकाणी असतो. आत्म्याला जन्म मरण नाही, आत्म्याला सुखदुःख नाही, आत्म्याला कर्तृत्व भोक्तृत्व नाही, आत्म्याला कधीच संसार नाही. आणि हा संसार जो आहे तो ते दुसऱ्याच पदार्थांना आहे. ह्या शरीराधिक देहाधिक संसारे ये मांडिलेसे गुंफेरे, ह्या देहाधिकांच्या ठिकाणी संसार आहे, माझ्या ठिकाणी नाही. मी कधी बद्धच झालो नाही, मला कधी बंधनच प्राप्त झालं नाही, मी नित्यमुक्त आहे, असा जेव्हा निश्चय होतो तेव्हा त्या पुरुषाचा तो शेवटचा जन्म असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, अरे भल्या माणसा, तू या ठिकाणी रस म्हणजे आनंद, तो आनंद भोगलाय आतापर्यंत संसारात, पण तो विषयाचा आनंद भोगलाय. तो आनंद अनित्य आहे, कायम कधी टिकला नाही. तो आनंद मिथ्या आहे, स्वप्नासारखा आहे. तो आनंद मिळवण्यात जीव परतंत्र आहे आणि त्या आनंदामध्ये भोगताना त्या ठिकाणी संकट अधिक आहे आणि सुख कमी आहे, असा तो आनंद आहे. तो आडनावाचा आनंद आहे. इथं मूळ आनंदाचा झरा कोण असेल तर तो परमात्मा आहे, ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म रसरूप नाम आनंद रूप आहे. इथं ब्रह्मरस याचा अर्थ ब्रह्मानंद. हा ब्रह्मानंद असा आहे, हे भोगायला संपत्ती लागत नाही, संतती लागत नाही, शब्द स्पर्श रूप रस गंध विषय लागत नाही, जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था लागत नाही. त्या ठिकाणी केवळ काय आहे, तो निरसा आनंद आहे. जसं आपण निरस दूध म्हणतो, तुकाराम महाराज त्याच्यासाठी तडफडतात. तुकाराम महाराज म्हणतात, जरी कोणी जरी भेटलं तर ते म्हणतात, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवन बहुमाजी. लोक ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतात परंतु त्यांना खरं ब्रह्मज्ञान झालेलं नाही. असं पोकळ ब्रह्मज्ञान मला नको म्हणतात. खरे कोणापाशी निरे कोणापाशी, होय एक रज द्यारे मज दीन दुर्बळाशी. अशा प्रकारे तुकोबाराय सांगतात का हा ब्रह्मरस आहे. आपल्याला असं जसं झोपेत आपण जातो, आज झोपेतून उठलेला मनुष्य काय, त्याला विचारलं तुम्हाला झोपेत कसं वाटलं, तो म्हणतो खूपच आनंद वाटला. आनंद वाटायला तिथं कोणता विषय होता का, त्याला रेडिओ ऐकत होता का, त्या ठिकाणी त्याला अनुकूल स्पर्श होता का, रूप डोळ्यांनी पाहत होतं का, आणि आनंद होता की नाही. याचा अर्थ आपला मुळात भ्रम आहे का विषय भोग मिळाले, पैसे मिळाले, कीर्ती मिळाले, शब्दस्पर्श 5 विषयाची 5 इंद्रियांनी मिळाले का सुख होतं. आपण जर झोप यायला लागली तर सगळ्यांचा त्याग करतो की नाही,
सगळ्याचा त्याग करतो आणि आनंद आहे का नाही. यामुळं आपल्याला ही इतका भ्रम आहे की आपला बंगला मोठा झाला म्हणजे खरं सुख मिळणार आहे. हा आपला भ्रमच आहे. आपलं शरीर निरोगी झाल्यावर या ठिकाणी आपल्याला सुख मिळणार आहे हा सुद्धा आपल्याला भ्रमच आहे. हे आपल्याला आपल्या ऋषीमुनींची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीमध्ये पैसे मिळवा, अनाठाई मिळवा, श्रीमंत व्हा, सुखी व्हाल असा मंत्र कोणत्याच आईवडिलांनी, कोणत्याच गुरु परंपरेने, कोणत्याच शास्त्राने दिला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला एखादा मनुष्य मरणासन्न होतो, आता तो बेशुद्ध होतो, त्यावेळेला घरातले आपली लोक नाही म्हणतात का त्यांनी मरताना काही सांगितलं नाही, कारण त्यांना बोलता आलं नाही, वाचा गेली, बेशुद्धी आली. आयुर्वेदमध्ये काही कल्प आहेत. आता ह्या काळात ते प्रभावी आहेत किंवा तशा प्रकारचे वैद्यरत्न राहिली नाही, परंतु त्याला एक मात्रा देत असत आणि ती मात्रा दिली म्हणजे तो थोडा वेळ बोलायचा. तर ते वडील जे आहेत तर त्या वडिलांनी काय बोलावं याविषयी आपल्या वेदामध्ये लिहिलं आहे की ते वडील मुमूर्ष म्हणतात त्यांना. ते मरताना आपल्या मुलाला बोलावतात आणि त्या मुलाला सांगतात की बाबा रे, माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू धन मान लौकिक याच्या पाठीमागं लागू नको, मरणाच्या पूर्वी लवकरात लवकर तू आत्मज्ञान करून घे, त्यात तुझं कल्याण आहे. आणि त्यासाठी त्याला सांगतात की तू ज्ञान करून घे. म्हणजे याचा अर्थ ह्या भारतवर्षामधला हा जो आपला देश आहे, हा भारत आहे, म्हणजे म्हणजे ज्ञानामध्ये रम्मान होणारा देश आहे. आणि त्याच्यात आपण तर काय संतांच्या परंपरेत आहोत. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंठा, केला भोगवटा आम्हा लागी. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण कोणाचे वंशज आहोत. आपल्या ऋषीमुनींचं आपलं रक्त आहे. हे रक्त आपण केवळ परमात्म प्राप्तीसाठी, ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी आपल्या शरीराचा मनाचा उपयोग झाला पाहिजे. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान. ह्या राज्याचं रामायणाचा इतिहास पहा. जो ह्या जगाचं जे आराध्य दैवत श्रीरामचंद्र परमात्मा जेव्हा बालक होते त्यावेळेला जेव्हा त्यांचं वैराग्य पाहिलं तर वशिष्ठांनी त्यांना उपदेश केला. या ठिकाणी वशिष्ठ उपदेश करतात की त्याच्यामध्ये त्यांना सांगतात की भिक्षार्थ मटनम राम चांडाला गार विथिषू. अर्थ सांगतो मराठीमध्ये. योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये रामचंद्र प्रभूंना त्या पुरोहित असणारे दशरथ राजाच्या मुलाला जो एक युवराज आहे त्याला उपदेश देतात की अरे हे रामा, तू या ठिकाणी भिक्षार्थ मटनम राम, भिक्षेसाठी एका घरात जाऊन चतकोर तुकडा मागून घे. त्याला तू राज्याचा स्वामी हो म्हणत नाही, परंतु तुझ्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तू भिक्षाटन कर. आणि कुठं कर तर ते ब्राह्मणाच्या श्रीमंताच्या घरात नाही म्हणत, चांडाला गार वेथिशो, जी गल्ली चांडाळांची गल्ली आहे, जिथं कुत्र्याचं मांस शिजवलं जातं त्या गल्लीत जा आणि तिथं तुझ्या उदरभरणाचं काहीतरी मिळव, पण ब्रह्मज्ञानम संपादयस्व, पण तू ब्रह्मज्ञान मात्र करूनच घे. विठ्ठल 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 विठ्ठल. रामचंद्रांना त्या ठिकाणी श्रीरामाला वशिष्ठ सांगतात, तसंच
तुकाराम आपल्याला सांगतात विठ्ठल 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 विठ्ठल. हा, तुकोबाराय या ठिकाणी सांगतात ब्रह्मरस घे काढा. तुम्ही हा ब्रह्मरसाचा काढा घ्या. म्हणजे हे ब्रह्म काय आहे. या ठिकाणी ब्रह्म म्हणजे काय कोणती भाजी आहे ती कशाबरोबर खावी असं नाही. ब्रह्म हे संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे. हे संपूर्ण त्याचे ब्रह्मसूत्रामध्ये चतुसूत्रे आहे. थोडक्यात 1 मिनिटात सांगतो की संपूर्ण जगत ज्याच्यावर उत्पन्न होतं, ज्याच्यावर राहतं आणि ज्याच्यामध्ये पुन्हा लीन होऊन जातं, त्या जन्माद्यस्य यतः हे त्याला म्हणतात ब्रह्म. आणि अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे त्या ब्रह्माला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि का जाणून घ्यायचं असं तर हे जे ब्रह्म सगळ्या जगाचं कारण आहे हे शास्त्र योनित्वात शास्त्राने सांगितलेले आहे, वेदाने सांगितलेले आहे की त्या ब्रह्माला शरणागत झाल्याशिवाय, त्याचं ते ब्रह्मज्ञान संपादन केल्याशिवाय, तुम्ही त्या ब्रह्मरूप झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अशी शांती, परमाशांती किंवा रम्य समाधान किंवा भवबंधाची निवृत्ती ही दुसरी कशानेही होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा सांगतात हा ब्रह्मरसाचा काढा घे. तर काढ्यामध्ये आता सांगितलं की त्याच्यामध्ये निम्म पाणी असतं ह्याच्यामध्ये, आणि ते निम्म पाणी आटवायचं आणि निम्म पाणी ठेवायचं. तसं हे काढ्याचं स्वरूप आहे. तसं इथं ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं काय आटवायचं तर त्या ब्रह्माला झाकणारी जी माया आहे ती माया मिथ्या आहे, ती माया स्वप्नवत आहे, ती मृगजळासारखी आहे, ती असत आहे, तुच्छ आहे. असं सत्संगतीत बसलं की बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, माझी कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. अशा प्रकाराने त्या ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा, तो कानातून आपल्या हृदयात जाईल. म्हणून संत संगतीमध्ये कायम श्रवण करत जावं. त्यांच्या तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. माणसं व्याही जावयाचा भरपूर आदर करतात की ज्याचा काही उपयोग नाही, पण जे आपल्याला जन्ममरण भ्रांतीतून दूर करतील त्या संतांच्याकडे मात्र तेवढी आदराची दृष्टी नसते. तेव्हा आपल्या जीवनात सगळ्यात अधिक प्रेम जसं संतावर बसत जाईल तसं समजावं की आपल्यावर देवाची कृपा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं आपण दूध आणि पाणी एकत्र झालं तर तो राजहंस पक्षी जो आहे तो राजहंस पक्षी काय करतो, त्या ठिकाणी दूध पिऊन घेतो, पाणी बाजूला सारतो. त्याचप्रमाणे ह्या आपल्या परमार्थिक जीवनामध्ये ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा म्हणजे त्या काढ्यातला जो त्याज्य भाग आहे त्याला बाजूला सारायचं म्हणजे हाताने घेऊन सुद्धा नाही. याच्यामध्ये फक्त विचार करायचा. विचाराने ते खोटे समजलं की आपल्याला दुःख जातं. समजा मृगजळाचा पूर दिसतो आपल्याला दुपारी, झळई म्हणतो आपण त्याला, तर आपल्याला वाटतं की केवढे मोठे नदीचे लोट चालले, पण माणसाला माहीत आहे खोटे. ह्या बराड भूमीचा आणि सूर्यकिरणाचा संबंध येतो आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की पाणी असा भ्रम आहे, आणि त्या पाण्याचा भ्रम आहे आपल्याला कळतं. तर तहान लागली किंवा साळी केळी पिकवण्यासाठी आपण कधी त्या मृगजळाकडे जातो का पाठ काढायला, कारण आपल्याला माहीत आहे ते मिथ्या आहे. मिथ्या कळलं की त्याचा जो काही आपल्याला त्रास होणार आहे तो आपोआप जातो. आणि हरणाला वाटतं ते सत्य आहे. तर पहा दुपारच्या वेळेला हरणं जेव्हा पाणी तहान लागते तेव्हा त्या मृगजळाच्या दिशेने पळतात आणि होतं काय, फुटून या घसा मरण पावे. आणि माणसाला काही त्याच्याबद्दल वाटतच नाही. आता सूर्याला जर तुम्ही विचारलं का सूर्य महाराज हे मृगजळ तुमच्यामुळं दिसतं, तर मृगजळ मी कधी पाहिलंच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना जगत सत्य वाटतं, संतांना ते मिथ्या वाटतं. आणि त्याच्यापेक्षा महान काही जे संत आहेत रात्रंदिवस ईश्वरात तल्लीन झाले, त्यांच्या दृष्टीनं हे जगत म्हणून पदार्थच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असं आहे की म्हणून
तुकोबाराय म्हणतात का हा ब्रह्मरसाचा काढा घ्या, म्हणजे विचाराचा परमार्थ करा. विचाराने जी गोष्ट त्याग करण्यासारखी आहे, जी आपल्या जीवनाला घातक आहे, दुःखदायक आहे, तिचा दुरूनच त्या ठिकाणी त्याग करा. आणि जे तुमच्या कल्याणाला कारण आहे त्याला आलिंगन द्या, त्याचा अंगीकार करा. विठ्ठल 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 मग त्याने काय होईल तुकोबारायांना विचारलं. तुम्ही सांगितलं हे करू, पण त्याचा उपयोग, त्याचा परिणाम काय होईल. तर तुकोबाराय सांगतात तेने पीडा वारेल. तुमच्या जीवनात जी पीडा आहे, पीडा म्हणजे दुःख. ते दुःख 3 प्रकारचं आहे. ते 3 प्रकारचं दुःख थोडक्यात सांगतो की माणसाला आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख असे 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे मनुष्याच्या शरीराला होणारे रोग. या रोगाने मनुष्य दुःखी होतो की नाही, किंवा मनाला जर चिंता, क्रोध, काम याच्यामुळे मनुष्य दुःखी होतो, त्या शारीरिक किंवा मानसिक ज्या व्याधी आहेत त्याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. तसंच आधिभौतिक दुःख म्हणजे आपल्या शत्रू, विंचू, सर्प याच्यापासून, बाह्य पदार्थापासून जे आपल्याला दुःख होतं त्याला म्हणतात आधिभौतिक दुःख. आणि तिसरं दुःख आहे आधिदैविक दुःख. म्हणजे आता अचानक जसा दुष्काळ पडला त्याला अवर्षण म्हणतात, अतिवृष्टी झाली, भूकंप झाला, उल्कापात झाला, अशा प्रकारचे पूर आला, ह्या ज्या गोष्टी आहेत ती दैवी संकट आहेत, त्यांनी आपण दुःखी होतो. पण हा ब्रह्मरस ज्यांनी सेवन केला त्याला आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सगळी दुःख एकत्र होऊन डोंगरासारखी समोर आली तर त्याचा रोमसुद्धा वाकटा होत नाही. असा ह्या ब्रह्मरसाच्या काढ्याचा प्रभाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांना त्या साधकाने विचारलं, आता मी असा पूर्ण निश्चय केलेला आहे, मी आता ब्रह्मरसाच्या काढ्याचं सेवन करील आणि माझ्या सर्व पीडा, त्याच्यामुळं सर्व त्रिविध प्रकारची दुःख निवृत्त होईल. एवढा काढा घेतला म्हणजे चालेल ना. तो त्यांनी सांगितलं काढा हे एक औषध आहे. नुसतं औषधाने व्याधी बरी होत नसतो. औषधाबरोबर पथ्य आणि अपथ्य सांगावं लागतं. पथ्य म्हणजे जे केलं असता त्या औषधाचा प्रभाव जास्त वाढतो, आणि अपथ्य म्हणजे जे केला असताना त्या औषधाचा परिणाम चांगला होत नाही, कमी होतो किंवा उलट होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय आम्ही गावी तर चाललो, परंतु आम्ही ह्या ब्रह्मरसाचा काढा, सत्संगती, सत्शास्त्र हे करण्याचा प्रयत्न करू. पण एवढ्याने भागेल का. तुकोबाराय म्हणतात भागणार नाही, पथ्य पाळलं पाहिजे. तेव्हा काय पथ्य आहे, काय आणखी त्याच्याबरोबर, जसं काही औषधं आहेत अशी शीतोपलादी चूर्ण, ते मधातून दाटण केलं तर 10 पटीनं त्याचा उपयोग होतो. तेव्हा याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर ते सांगतात ब्रह्मरसाचा काढा घेत असताना पथ्य पाळायचं, ते परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आणि परमात्म्याच्या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त आपल्या वाणीला कुठेही बाटवायचं नाही. हे अभंगाच्या 2य चरणात नाम विठोबाची, पथ्य नाम विठोबाची, पथ्य नाम विठोबा.
तुकोबाराय सांगतात की पथ्य नाम विठोबाचे. त्या काढ्याबरोबर जे पथ्य आहे तसं ह्या ब्रह्मरासेच्या काढ्याबरोबर रात्रंदिवस आपण परमात्म्याचं नित्य सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अशा प्रकारे रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अशा प्रकारचा रात्रंदिवस जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे, असं अखंड नामस्मरण केलं की ह्या काढ्याचा उपयोग तुम्हाला अधिक होईल. आता अपथ्य काय आहे तर ते अपथ्य तुकाराम महाराज सांगतात की अनिका वाचे न सेवी. वाणीच्या तुम्ही वाणीला इकडं वेदांताचीही चर्चा करणार आणि तिकडं व्यवहारातल्या असणाऱ्या निषिद्ध पापवासना वाढवणाऱ्या अशाही प्रकारच्या गोष्टी कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला अपथ्य केल्यामुळं याचं फळ म्हणावं तितकं मिळणार नाही, वाया जाणार नाही पण पूर्णही मिळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडक्यात सांगतो. स्वामी महाराज विनोदाने एक गोष्ट सांगायची, ती गोष्ट सांगतो. जरी कोणी झोपले असतील तर गोष्टी ऐकेपर्यंत सावध व्हा, नंतर परत झोपा. विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे, कावळ्यांची सभा भरली आणि त्यांनी सांगितलं इकडं दुष्काळ आहे, आपल्याला या ठिकाणी जे आपलं खाद्य आहे ते व्यवस्थित मिळत नाही, तर जे मानस सरोवर आहे त्या मानस सरोवरावर मोत्याचा चारा असतो, मोत्यांचं खाद्य आहे. आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला माहिती आहे कावळा सकाळी विष्ठा भक्षण करत असतो. त्यामुळं जर आपल्याला हे केल्यामुळं, शिवाय लोकसुद्धा आपल्याला एक प्रकारे घृणास्पद असं मलभक्षक म्हणून आपल्याला समजतात. आपण जाऊ मानस सरोवरावर, तेव्हा त्यांचं मिटिंगमध्ये ठरलं. तेव्हा एक म्हातारा कावळा होता, त्यांनी सल्ला दिला त्यांना की बरोबर आहे पण मानस सरोवर खूप दूर आहे आणि जर तिथं गेल्याबरोबर आपल्याला अन्नाची व्यवस्था झाली नाही तर आपलं सकाळचं आवडतं अन्न थोडं बरोबर चोचीमध्ये घ्या. आणि त्याप्रमाणे ते घेऊन त्या ठिकाणी मानस सरोवर गेले. मानस सरोवराला त्या ठिकाणी पूर्णपणे हा मोत्याचा चारा होता. सगळ्यांनी खाल्लं, त्यांना वाटलं की मोत्याचा चारा म्हणजे काहीतरी अपूर्व आनंद येईल, पण त्यांना तसं काही विशेष वाटलं नाही. ते म्हणले की त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या चोचीमध्ये त्यांनी मल ठेवलेला होता, विष्ठा ठेवलेली होती, त्यामुळे त्याची चव लागायची. त्यामुळे ते म्हणे की अशा प्रकारे आपण आलो इतक्या दूर, पण मोत्याचा चारा काही विशेष नाही, आपल्याच खाद्याचं थोडं मिश्रण वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. किती पक्वान्न असलं तर तुकोबाराय म्हणतात, जेवी मासी संगे अन्न आणि सुख निधी पक्वान्न. त्याप्रमाणे तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात की पथ्यनाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. मनुष्य जर सत्य प्रतिष्ठायाम, जर मनुष्य सत्य बोलला नुसता वाणीनं तर काय सत्य प्रतिष्ठायाम, तर त्या ठिकाणी त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो सहज जरी बोलला तरी ते शब्द त्याचे खरे होतात. विठ्ठल वाचेला सर्वात मोठा मळ जर कोणता असेल तो असत्याचा मळ आहे. म्हणून म्हणतात अनिक वाचे न सेवी. बरं, तुकोबाराय यांनी काय होईल आमच्या जीवनामध्ये ते तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात. ऐसे जाय अवरोग ऐसे जाय अवरोग ऐसे जाय अवरोग ऐसे जाय अनिक काय चुलके अनिक काय चुलके नाम विठोबाचे नाम विठोबाचे तुकोबाराय म्हणतात चिंताच करू नका. हा जो भवरोग आहे ना तर ते भवरोग यांनी जाईल आणि
इतर जे रोग आहेत ना हे तर काहीच नाही, कसपटा समान आहे. हां, एखाद्या गवताच्या काडीसारखे सुद्धा नाही. हा सगळ्यात मोठा रोग आहे भवरोग. भवरोग म्हणजे काय? संसार रोग. संसार म्हणजे काय? आईच्या उदरामध्ये येणं, 9 महिने राहणं, पुन्हा प्रसूती झाल्यानंतर बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मरण आणि पुन्हा जन्म. असा जन्म मरणाच्या दुष्ट चक्रात सापडणं याला म्हणतात भवचक्र. हे अत्यंत दुष्ट चक्र आहे आणि ह्या चक्रातून सुटायचा असेल तर त्याला ब्रह्मज्ञान हा उपाय आहे. तेव्हा म्हणतात हे ब्रह्मज्ञान संपादन केलं तर भवनासारखा रोग जो आहे तो जाईल. इतर असणारे जे रोग ते तर त्याच्या पुढं काहीच नाही. ते 3ऱ्या चरणात सांगतात भवरोगा ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके. अशा प्रकारचं आहे. परंतु एक मात्र पथ्य कायम पाळायचं. कोणतं? दुसरं पथ्य नाम विठोबाचे. आणि एक अपथ्याचा त्याग करायचा. अनिक वाचे न सेवी. अशा प्रकाराने जर तुमचं जीवन यापन झालं, जीवनाचा क्रम जर चालत राहिला तर तुकोबाराय म्हणतात की का तुम्हाला आणखीन एक सांगतो की अजून काही लाभ आहेत का. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या जीवांना ह्या भूत जी आहेत त्या भूतांची थोडीसुद्धा कधीही बाधा होणार नाही. हे अभंगाच्या 4th चरणात सांगतो. तुकामणे नभे बाधा, 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 तुकामणे नोहे बाधा, तुकामणे नोहे बाधा. आणि कदा भूतांचे तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. आपल्याला कोणत्याही भूतांपासून त्रास होणार नाही. आता याचा अर्थ शास्त्रीय अर्थ भरपूर आहे. आपल्या वेळामध्ये आपण साधारणपणे पाहू तर बऱ्याच लोकांना भूत म्हणजे संबंध म्हणतात त्याला. म्हणजे भूतबाधा वगैरे, पिशाच्य, प्रेतयोनी ह्याची सुद्धा जर ज्या मनुष्याला ब्रह्मज्ञान झालं ना त्याच्यापुढं भूत प्रेत पिशाच्य कधी समोरच येऊ शकत नाही. त्याच्यापुढं कधी ते टिकतच नाही. त्याची घडलेली गोष्ट थोडक्यात सांगतो. हे एकदा स्वामी महाराज आम्ही दर्शनाला माऊलीच्या येत असताना एक यज्ञ होता गणेश याग. आणि असं आहे की जो संन्यासी महात्मा असतो त्याने ह्या यज्ञयागाच्या
प्रारंभाला तिथं जाऊ नये असं सांगतात. कारण का तर देवतांची स्थापना होते आणि संन्यासी महात्मा जो आहे सगळ्या जगताचा अधिष्ठान, देवांचे अधिष्ठान असतो. तो जर गेला तर ते देव उठतात, तिथं राहत नाही, त्याला नमस्कार करतात. म्हणून त्या ठिकाणी संन्याशांनी जाऊ नये. याज्ञिक लोक असतात, संन्याशी आला का ते मंत्र बोलणं थांबवतात. आम्ही पाहिलं एकदा, स्वामी महाराजांनी ते पाहिलं, तिथं गणेश आगे, ते म्हणे आपण त्या गल्लीतून जाऊ. आम्ही म्हटलं काय जाऊ ह्या गल्लीतून? ते म्हणे अरे ते गेलं ना तिथं काहीतरी तुम्हाला ते ब्राह्मण थांबून जातील. आम्ही म्हटलं नाही असं काय कारण आहे, आपण जाऊ निघून, पाहायचं का म्हणे तुम्हाला. आणि आम्ही जेव्हा त्या मंदिराजवळ आलो, त्या यज्ञाजवळ, ते सगळे ब्राह्मण मंदिर म्हणण्यात मंत्र म्हणण्याचे थांबले. याचा अर्थ ह्या ज्या देवता आहेत इतर, त्या देवतासुद्धा अशा ब्रह्मज्ञानी पुरुषापुढं नतमस्तक होतात. तर ही भूतं कुठं लागली? विठ्ठल या ठिकाणी असं आहे की तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नोहे बाधा, त्याला भूतबाधा कधीच होणार नाही. आपल्याकडे अनेक प्रकारच्या संतांच्या जीवनात आहे की ज्या ठिकाणी हे इथे एक उंच खडक नावाचं गाव आहे अकोला तालुक्यामध्ये. तर त्यामध्ये बरेच तिथं विधवांचं प्रमाण जास्त होतं. मुलीसुद्धा लोक देत नव्हते काही काळ, कारण तिथं मुलगी गेली की ती विधवा व्हायची. कारण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या काही पिशाच्य भूतप्रेत योनी होत्या की ते अशा प्रकारच्या कोणत्याही पुरुषाला त्रास व्हायचा. तर त्यावेळेला त्या गावामध्ये एक यशवंत बाबा म्हणून ब्रह्मज्ञानी महात्मा राहिले आणि त्यांनी ते आल्याबरोबर ते पिशाच्य सगळे निघून गेले. आज ते गाव एकदम सुस्थितीत आहे. याचाच अर्थ ही जी भूतं आहेत ती तर त्यांना कधीच बाधू शकत नाही. त्याच्यासाठी स्वामी महाराज एक उदाहरण सांगत असतात. आता हे असं ना हिंद केसरी, त्या हिंद केसरी मनुष्य आहे आणि त्याच्याबरोबर एक जण खेळला आणि त्यांनी त्या हिंद केसरीलाही पराजित केलं. दुसरा एक मनुष्य काडी पैलवान उठला आणि तो म्हटला तुला हिंद केसरी कसं काय मिळालं? तो म्हणे मी त्याचा पराभव केला. ते म्हणे त्याचा केला असेल पण माझा केलाय का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे हिंद केसरीला जो पाडतो तो काडी पैलवानाला काही वेगळं पाडायची गरज तरी आहे का? तसं ही जी भूतबाधा ही अज्ञान जे निवृत्त करणारं ब्रह्मज्ञान, ते ह्या भूतांचं त्याच्यापुढं काय महिमा आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक थोडक्यात ह्या भूता संबंधाने सांगतो आणि आपलं चिंतन आपण या ठिकाणी समाप्त करू. जर आपण ह्या जगामध्ये पाहिलं ना, हे सगळं स्थूल जगत आहे ना, याच्यात 5 भूता वाचून काही नाही. 5 भूतं म्हणजे कोणती? ती भूतं नका घेऊ हां, प्रेत वगैरे. आकाश, वायू, अग्नी, जल म्हणजे पाणी आणि पृथ्वी, अशी 5 भूतं आहेत. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आपल्याला जर मोठमोठं वावदळ आलं, डोळ्यात धूळ भरते की नाही? भूकंप झाला, पृथ्वीमध्ये पीडा होते की नाही? पृथ्वी महाभूत कारण आहे की नाही? मोठा पूर आला तर जल महाभूत कारण आहे की नाही? घराला आग लागली, लागू नये कोणाच्या, पण समजा लागली तर त्या ठिकाणी अग्नी आपल्याला पीडा करतो की नाही? सोसाट्याचा वारा आला तर वायुभूत पीडा देतं की नाही? आपल्याला जर एखाद्या ठिकाणी अवकाश मिळाला नाही तर दम कोंडून मरावं लागतं, आकाश मिळालं नाही, आहे की नाही? अशा प्रकारची ही पंचमहाभूत आहेत. परंतु ह्या पंचमहाभूताची सुद्धा त्या मनुष्याला कोणती पीडा होत नाही. इतकं की आपण ज्या वेळेला पाहतो ना, हे सगळं जग ज्या परमात्म्यापासून उत्पन्न झालं त्याचा असं श्रुतीमध्ये सांगितलं, तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाशः संभूतः. तुम्ही थोडं ऐकून घ्या. सगळ्याच्या पूर्वी परमात्मा होता, त्या परमात्म्यावर माया भासली आणि त्या मायेपासून परमात्म्याच्या द्वारा मायेच्या द्वारा परमात्म्यापासून पहिलं आकाशभूत उत्पन्न झालं. आकाशानंतर वायू उत्पन्न झाला, वायूच्या नंतर अग्नी उत्पन्न झाला आणि अग्नीच्या नंतर पृथ्वी उत्पन्न झाली, असं वेदामध्ये सांगितलं. आजचं जे विज्ञान आहे ना, मोठमोठे शास्त्रज्ञ ते म्हणतात वेदामध्ये हे इतकं सखोल ज्ञान, त्या काळात कोणतं यंत्र नाही, तंत्र नाही, त्यांना कसं हे कळलं? अशा प्रकारचे ते द्रष्टे ऋषी होते. तुम्हाला दुर्बीन खुरबीन लागते, त्यांना अंतर्ज्ञान होतं. विठ्ठल तर याच्यामध्ये
त्यांनी असं लिहिलं आहे की व्यापक ब्रह्म आहे, त्याच्या एका अंशावर माया, त्या एक मायेच्या एका अंशावर आकाश, आणि आकाशाच्या एका अंशावर वायू, वायूच्या एका अंशावर जल, आणि जलाच्या एका अंशावर पृथ्वी राहते. आपण पहा आता सध्या जर आपण पृथ्वीचा नकाशा पाहिला तर काय 2/3 पाणी आहे, 1/3 पृथ्वी. याचा अर्थ जल जास्त व्यापक आहे की नाही. मग अशा वेळेला ही तुम्ही म्हणाली भूत कशी निर्माण झाली. इथं पाठीमागं आपले बद्रीनाथ पीठाचे शंकराचार्य आले होते. त्यांनी हसत हसत सांगितलं ही कशी सृष्टी उत्पन्न होती, लक्ष द्या थोडं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता मी उभा आहे, आता मला अवकाशामध्ये, आकाश म्हणजे अवकाश, पोकळी आहे की नाही आकाश. मी जर थोडा पळालो तर वारा वाहिल्यासारखं होतं की नाही, आणि थोड्या वेळाने काय होतं माझं अंग उष्ण होतं की नाही, उष्ण झाल्यानंतर घाम येतो की नाही, घाम आल्यानंतर तो घाम वाळल्यावर आपल्याला त्याचा मैला म्हणजे माती होते की नाही. याचा अर्थ आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल, आणि जलातून पृथ्वी. हा एकदम सोपा विचार त्यांनी 1 मिनिटात सांगितला. विठ्ठल हा झाला उत्पत्तीचा क्रम, कसे पंचमहाभूत उत्पन्न झाली. आमचं शास्त्र हे सांगताना एक माणसाला फार कल्याणकारी करण्यासाठी सांगतं. तुकोबारायांना वाटतं की ह्याला काही झालं तरी सर्वत्र आनंद राहिला पाहिजे. कोणत्याही देशात जातं, घरी असू नाही तर आळंदीला असतो, तीर्थी का महापुरी कुठे असू नाही तर कुठल्याही स्मशानभूमीत असो, पण हा आनंदाने नटला पाहिजे. आनंदाचा जीवनामध्ये त्याचा विस्तार झाला पाहिजे. म्हणून म्हणतात त्याला भूताची बाधा होणार नाही. याचं कारण त्यांनी बसायचं आणि त्यांनी काय समजायचं, ही सगळी आता जे क्रम आहे ना, आता उलट विचार करायचा माणसाने, शांत बसायचं. सगळी पृथ्वी जणू काही पाण्यात प्रलय कालामध्ये विलीन झाली. आता तुम्हाला म्हणता येतं का माझं घर, माझं शेत, थोडी हे फुटभर शेजाऱ्यांनी ओढली, अरे सगळीच पाण्यात गेली, ऐका नाही, संपलं. आता माझ्या विहिरीचा वाटा मला मिळत नाही, अरे विहीर अग्नीमध्ये गेली, ऐके नाही, संपलं की नाही त्याचं वैर. हा अग्नी जो आहे तो वायूमध्ये गेला, तर माझं काही राहिलं नाही. वायू आकाशात गेला, आकाश मायेत गेलं, आणि माया ब्रह्मात गेली, आणि ब्रह्म ऐकता ऐकता झोप पण आली. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारचा हा विचार आहे की या ठिकाणी उलट क्रमाने विचार केला तर आपण काय करतो, पृथ्वी जलामध्ये, जल अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, आणि माया ब्रह्मामध्ये लीन होतं. खाली कोण राहिलं, ब्रह्मच राहिलं. आणि ते पुन्हा पुन्हा ते ब्रह्म जे आहे, सगळे भूत गेल्यावर ते ब्रह्म मी आहे, हाच ब्रह्मरसाचा काढा आहे. विठ्ठल हा काढा घेतला म्हणजे ब्रह्मरस घे काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे न सेवी भवरोगाय शेजाय, अनिक काय क्षुल्लके तुका म्हणे नव्हे बाधा, अनिक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे न सेवी विठोबा रखुमाई.
ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न शिवी. एकतर आपल्याला कीर्तनाला थोडा उशीर झाला आणि त्याच्यामध्ये आमच्याच प्रमादामुळं उशीर झाला, त्याच्याबद्दलही आपली सर्वांची क्षमा मागू. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी आपण हा जो विचार केला तर हा विचार थोडा कठीण वाटतो माणसाला. आता जर आपण काही लोकांना विचारलं, इथं बहुतेक लोकांना गुरुरे बाबांची कृपा किंवा संस्कार आहेत, त्यामुळे त्यांना हे कळायला काही फारसं अवघड वाटत नाही. परंतु जरी कोणाला थोडंसं अवघड वाटलं तरी आता एवढं आपण ऐकलं तरी आपल्याला कळत नाही असं जर होत असेल तर हे लोक ऐकलंच नाही तर मग कधी कळेल आपल्याला? ऐकून जे कळत नाही त्याला पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे तरच आपल्याला कळेल. आपण जर म्हटलं की काही विनोद, काही मनोरंजन, कीर्तनाचं साधन मनोरंजनासाठी नाही, मनोरंजनासाठी अनेक साधनं आहेत, म्हणून आपण याचाच पाठपुरावा केला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की लोकांना जे आवडतं भावतं ते सांगितलं पाहिजे, परंतु असं काही नाही. या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळतं, आपल्याला हा विषय कळतो, तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात वाढता उसळता आनंद होत असतो की जो आनंद हजारो रुपयापासून होत नाही, लाखो गणती रुपयापासून होत नाही, तो ह्या श्रवणातून आनंद मिळतो. म्हणून आपण करावं. याच्यापेक्षा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की एवढं तुम्ही शांत रीतीनं ह्या वारीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आवाज वगैरे असताना, ध्वनी प्रदूषण असतानाही आपण एकाग्र चिंताने चिंतन केलं. मी जे काही मध्ये म्हटलो ना झोपता, खरे कोणी झोपले नाही. या ठिकाणी आपल्याला थोडं विनोदाने आणखी जरा सावध व्हावं म्हणून म्हणत होतो, एवढा त्याचा खरा. कोणी झोपलेलं नाही. तर असो, या ठिकाणी सर्वात जास्त मी माझं भाग्य समजतो की तुम्ही मला ऐकून घेतलं आणि मला डाग दिले नाही. विठ्ठल स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मनुष्य ते काय झालं, साधू होता, तो भ्रमण करीत होता, वेदांती होता, वेदांतात रमलेला होता. तर तो रस्त्याने जात असताना एका हनुमंताच्या मंदिरामध्ये थांबला. तेव्हा ह्याला काही जेवण वगैरे द्यावं म्हणून एक मनुष्य गेला गावातला सद्ग्रस्त. त्यांनी विचारलं तुम्ही कुठले काय? तर त्यांनी सांगितलं मी भ्रमणात आहे. मग ते म्हणे मग मी तुम्हाला भोजन वगैरे आणून देतो. त्यांनी भोजन आणून दे, पण काय आपण जरा एकत्र बसून चर्चा करू. त्यांनी सुरू केलं काही, त्यांनी माया ब्रह्म याच्या विवर्त परिणामवाद असे काही शब्द बोलायला लागला. त्याला काही कळेना, पण तो म्हणलं जाऊ दे, साधू हे काय बोलतो, म्हणजे मी जातो घरी. थोड्या वेळाने काही लोक आले तर हा इतका रंगला की हा आणखीन सांगायला लागला जगन हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आता जगत आपण स्वप्नाप्रमाणे मिथ्या म्हणतो का कधी? आणि तो लागला सांगायला. नंतर त्याचं पाहून अनेक लोक जमा व्हायला लागले. त्याला वाटलं ह्या गावचे लोक फार रसिक आहे म्हणून ते लोक जमा झाल्यावर तो आणखीन कठीण कठीण विषय सांगायला लागला. आणखी लोक जमा झाले. नंतर तो माणूस जेव्हा जेवण घेऊन आला त्यांनी सांगितलं तुम नंतर आनंदाच्या भरात गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने नाचायला लागला. तो माणूस म्हटला आला तेव्हा बरा होता, पण आता फारच डोकं बिघडलं म्हणे याचं, आता नाचायला लागला हा मनुष्य म्हणे. मग ते लोक म्हणे काय करायचं, आपल्या गावामध्ये आमका मनुष्य अशा लोकांच्या डोक्याला डाग देत असतो म्हणे, त्याला पकडून ठेवलं. तेव्हा त्यांनी त्या दाभण वगैरे ते चांगले लाल केले आणि त्याला द्यायला लागले. तो पळायला लागला. अरे म्हणे आता तर आणखीन बिघडला, याला पकडा म्हणे, आणि पकडून त्याला डाग दिले. तसा माझ्यावर प्रसंग आला नाही. विठ्ठल असो, विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु ह्या अभंगामध्ये आपण हृदयात घेऊन जा आणि पुढच्या वारीपर्यंत या ठिकाणी हा ब्रह्मरसाचा काढा आपण घेण्याचा प्रयत्न करावा. आणि कुठं नाही मिळाला आपल्याला तर ज्ञानेश्वरी सगळा ब्रह्मरसच आहे, एकनाथी भागवतात ब्रह्मरसच आहे आणि तुकोबारायांच्या गाथेत ब्रह्मरस आहे. त्या ब्रह्मरसाची उपलब्धी करायची असेल, आपल्याला संत भेटले नाही, इतर शास्त्रांचं अवलोकन करता आलं नाही, तरी या ठिकाणी ह्या शब्द जे आहेत त्या शब्दांची पारायणं, त्या शब्दांचा जेवढा होईल तेवढा विचार केलं तर तुकाराम महाराज, ज्ञानोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्यावर निश्चित कृपा करतील. आणि त्यांच्या चरणी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थच आहे सर्वजण सुखी असोत, सर्वजण निरोगी असोत, सर्वांना
चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करून ह्या सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करून ही वारीची सेवा, संतांची सेवा, भगवंताची सेवा, शास्त्राची सेवा मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याकडून घडो अशी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली.